गाईस, तुम्ही मला सगळी ओळखी असाल. माझं नाव आहे दर्श प्रमोद दाते. मी आता माझ्या गावाला आलेलो आहे. गावाला आलेलो आहे ज्याचं नाव आहे आणे. ते जुन्नर तालुक्यामध्ये पुण्यामध्ये स्थित आहे. तर त्या आणेमध्ये ते आणे खूप प्रसिद्ध आहे, कारण की त्यांच्या इकडं श्री रंगदास स्वामी महाराजांची समाधी स्थित आहे. आणि हे आमच्या आण्याचा झेंडा आहे, जे की खूप उंच आहे. आता आम्ही आलेलो आहे दिवाळीसाठी आण्याला. तर इकडं आण्याला खूप गर्दी आहे, कारण की आज दिवाळी आहे. तुम्ही इकडं बघूही शकता की या गर्दीमुळं आण्याचं मंदिर पूर्ण भरलेलं आहे. या गर्दीला आण्याच्या मंदिरात एक वेगळाच उत्सव साजरा केला असतं, त्याला म्हणतात दीप उत्सव. त्या दीप उत्सव म्हणजे आमच्या मंदिरात आम्ही खूप सारे दीप लावतो. सर आता बघूया आपण मंदिराच्या आत जाऊन की काय आहे मंदिराच्या आत. चला आपण सगळे जाऊया आता मंदिराच्या आत. मग आता मी जातोय मंदिराच्या आत. मंदिराची सुरुवातच दिव्यांपासून होत आहे. आता हे मी आलेलो आहे मंदिराच्या आत, आणि मंदिराच्या आत आल्यावर खूप उजेड दिसत आहे, कारण की इकडे मंदिर, दिवे 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 इकडे दिवे दिवे. तर आता ज्यांचं मंदिरापासून पहिलंच जे मंदिरात येऊन बाहेर गेले आहे त्यांच्याशी आपण फीडबॅक पूछू शकतो. चल बघू कोण कसा फीडबॅक देते. चला आता जाऊया. ठीक आहे, आता मी निघतोय गाईस फीडबॅक विचारायला. तुम्हाला कसं वाटतंय की हे दिवे कसे होते? छान छान. आता तुम्हाला माहिती आहे की मी इथं फीडबॅक घ्यायला आले. ठीक आहे, आता मी पहिल्या माणसाकडून फीडबॅक घेते. तुम्हाला कसं वाटतंय हे दिवे जे की मंदिराच्या आत होते ते कसे आहेत? सुंदर वाटतंय, छान वाटतंय. आणि तिकडे बघा फटाके पण दाखवा. दिवाळीमुळे इथं खूप सारे फटाके पण आहेत. ठीक आहे, आता आपण लास्ट फीडबॅक विचारू, जे की आम्हाला एक माणूस मिळाले आहे त्यांना. तुम्हाला हे दिवे कसे वाटले आहेत? खूपच सुंदर, म्हणजे जे कष्ट घेतलेत हे दिवे लावण्यासाठी खूपच म्हणजे ॲप्रिशिएबल आहेत. तुमच्या गावात असं काय होतं का विचारा? नाही, आमच्या गावात काहीच नाही. मी पहिल्यांदा हे बघितलं आणि मला खूपच फक्त आणि गावातच. वापस या, लाईक अँड सबस्क्राईब.